नमस्ते सर्वांना, मी ममता तुमचे या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। अगदी मनापासून खरंच हे साबुदाण्यापासून रसमलाई बनवलेली आहे। खूप छान आणि खूप टेस्टी आहे बरं का। अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी आहे, जास्त वेळ पण नाही लागत आणि एकदम मऊ अशी झालेली आहे। त्यासाठी चला तुम्हाला रेसिपी सांगते। हे 1 वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे। त्यानंतर या साबुदाण्याला मी 2-3 वेळेस पाण्याने छान धुवून घेणार आहे। त्याचे स्टार्च जे असतात ना ते काढून घ्यायचं आणि याला भिजू घालायचं। 1-2 तास छान साबुदाणा भिजल्यानंतर फुलतो एकदम छान असा। चला दाखवते मी तुम्हाला। हे बघा मस्त त्याचा साबुदाणा भिजलेला आहे एकदम मऊ। त्यानंतर मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। थोडीशी साखर आणि मिल्क पावडर पण घेतलेली आहे, हे बघा अशी एवढी। त्यानंतर ते सर्व मिश्रण आहे ना मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असं वाटून घेणार आहे। सर्वात आधी मी साबुदाणा टाकते, त्यानंतर यामध्ये मी मिल्क पावडर टाकत आहे। मिल्क पावडरची पुडी 10 रुपयाला भेटते दुकानामध्ये, ती आणा तुम्ही। त्यानंतर थोडीशी साखर टाकून दिलेली, छान याचं झाकण लावून याला बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। हे बघा अशी एकदम बारीक झालेली आहे। त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता। ही रेसिपी तुम्हाला उपवासाला पण चालते आणि झटपट होणार आहे। फक्त शाबूच आधी भिजू घालायचं आहे, बाकी सर्व ह्याला काही वेळ लागत नाही, लगेच खाण्यासाठी तयार होते। हे बघा मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडंसं हाताला तूप लावून याचे गोल गोल गोळे बनवून घेणार आहेत। हे बघा असं मध्ये पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही मी, मस्त असे गोळे बनत आहेत, तुम्ही बघू शकता। उपवासासाठी नाही, तुम्ही एरी पण ही रेसिपी करू शकता, खायला खूप टेस्टी लागते एकदम गोड असं। त्यानंतर मी 1 वाटी दूध घेतलं, कढईमध्ये टाकले। त्यानंतर त्यामध्ये मी आता थोडंसं मिल्क पावडर टाकणार आहे, थोडीशी साखर टाकायची, आपल्या चवीनुसार टाकून दिली साखर। त्यानंतर यात ड्रायफ्रूट टाकायचं, मी मनुके टाकलेले आहेत, एक काजू बारीक वाटून टाकून दिलं। त्यानंतर बदाम पण असं बारीक करून टाकून दिलेलं आहे। आता ही कढई मी गॅसवरती ठेवते आणि याला 1-2 मिनिटं फिरवून घ्यायचं। हे बघा असं छान फिरवत राहायचं, याला उकळी येते। उकळी आल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करू। हे बघा छान दुधाला उकळी आलेली आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये ना जे शाबूचे आपण गोल गोल गोळे केलं होतं ना ते टाकून द्यायचं एक-एक करून। खूप लवकर होते आणि अगदी टेस्टी एकदम गोड। तुम्हाला कधी जर अचानक गोड जर खावं वाटत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून खाऊ शकता, इतकी छान ही रेसिपी आहे। त्याला झाकण ठेवून द्यायचं, छान याला उकळी येते, त्याला फिरून घ्यायचं एकदा आपण। ते शिजलेलं आपल्याला कसं समजतं, ते दुधामध्ये उकळून वर तरंगतात आणि डबल असं फुगतात, एकदम छान असे मोठे होतात दुधामध्ये उकळल्यानंतर। ते आपण केलेला आकार दिसत नाही, मोठा आकार दिसतो। हे बघा एकदम मोठे झालेले आहेत आणि ब्राऊन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता याला। तर छान अशी आपली रसमलाई झालेली आहे, शाबूपासून तयार केलेली। हे बघा एकदम मस्त अशी। तुम्हाला आता मी याला दाबून दाखवते, एकदम मऊ अशी झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा एकदा आणि मला कमेंटद्वारे कळवा कशी झालेली आहे। जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत खा आणि मस्त रहा। बाय, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये।